आजची पिढी, लोक ग्राह्य धरतात आपल्याला. त्यांना वाटतं काय जमणार आहे यांना. एक वाक्य सांगते मायबाप, अख्ख्या जगानं आपली हारायची वाट बघावी आणि मग आपण जिंकावं त्याची नशा. मग त्यांच्या डोळ्यात जे खुपतं ना, म्हणजे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातलं समाधान आहे ना, तोच पांडुरंग आहे. फक्त लोकाला वाटाव की ह्याला जमत नाही, मग आपल्याला जमाव. कळतंय ना. सर म्हणलं नसतं जमत तुला. दुसऱ्या दिवशीचं लेक्चर भरलं सरांनी, उभा केलं त्याला. विकलेकरे ग्रंथ याने खाली मान घातली. सर म्हणले गॅरंटी होती जमणार नाही. पोरगा म्हणला तल थगली इकली. सर म्हणले कस काय लय थोपाय म्हणला तल. प्रत्येकाच्या दलवाद्यात जायचो, दलवादा वाजवायचो. त्यांनी दलवादा उधळला, त्यांना फक्त म्हणायचो हे वदा हे लामायन, हे वदा हे लामायन. तुम्ही घेता का मी वाचून दाखवू. लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी गावा. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. म्हणून आपण झुकणाऱ्यातले नाही, झुकवणाऱ्यातले असलो पाहिजे. आणि काय लागते रे, काय 22-23 वर्षाची पोरगी मी, काय एका पायावर भरून तपश्चर्या केली होय वनात जाऊन. नाहीच की रे, लय उपास तपास काय ग माय मावल्या. तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला. लय खाते मी, तुमच्या इतकंच खाते पण लागत नाही. काय करू. तोंडावर बायका मला म्हणतात तुम्ही टीव्हीत लय चांगले दिसता म्हणून, समोर लय किरकोळ. अरे ती टीव्ही, ते असत्य आहे, हे सत्य आहे. हा या विषयाकडे मग काय ग मैत्रिणींनो. काय दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे. जगाच्या मालकाला मांडण्याचं सामर्थ्य आहे. आयुष्यात थोडीशी नम्रता आहे. आई वडिलांच्या कृपेची जाण आहे. त्यांच्या चरणावर मस्तक आहे. फक्त माझा पांडुरंगाच्या चरणावर मस्तक आहे. आज अख्खं जग माझ्या चरणावर मस्तक ठेवतंय का, तर माझं मस्तक त्या पांडुरंगाच्या चरणावर आहे. त्याला मानण्यामुळे जर एवढं मिळत असेल तर मानायला हरकत काय. जगाचा मालक पहिलं, चालू आणि पुढचं सगळंच जर सुखी करत असेल, अवघाचे संसार जाई ना गे माये. मग काय हरकत काय पंढरीची वारी करायला. काय दिलं नाही जगाच्या मालकाने. प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं. हे सगळं बघता येईल एवढं समाधान दिलं. तरी आजची पिढी म्हणते देवाचं नाव काय देतं. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करायची ताकद विठ्ठलाच्या नामात आहे. अजून काय पाहिजे. लगेच सगळं कळत नसतं रे. तुम्ही उद्या ज्ञानेश्वरी हातात गेली, परवा लगेच नाही कळणार आहे. नाही कळली तरी हरकत नाहीये. ज्ञानेश्वरी कळावी एवढी पात्रता नाहीच आहे आपली. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबऱ्यांना तुम्ही कळू द्या. काय ताकद आहे माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञान होय मुडा अति मूर्खत्या वाचिलो जो कोणी जणी त्यास लोटांगरी. बरं सायन्स करताना सगळ्यात मोठं विज्ञान ज्ञानेश्वरी आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे आवेशे प्रगटले ते झलकलकीत दिसे तर या विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचा, वारकरी संप्रदाय म्हणायचा. चातुचेनी सांडसे खंडीचे पै पाणी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. इकडे या तर खरं. गाथा हातात तर घ्या, हरिपाठ मुखात तर येऊ द्या, कपाळाला गंध तर लावा, गळ्यात तुळशीची माळ तर घाला. कळेल काय सामर्थ्य आहे. केल्याशिवाय कळत. भाव धरली वाच ज्ञानेश्वरी, वाच ज्ञानेश्वरी, भाव धरली वाच ज्ञानेश्वरी, वाच ज्ञानेश्वरी, भाव धरली वाच ज्ञानेश्वरी, भाव धरली वाच ज्ञानेश्वरी, वाच ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी, कृपा करी हरी, कृपा करी हरी, कृपा करी हरी. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. काय कृपा करतो, अशक्य ते शक्य करतो. एवढी ताकद जर त्याच्यामध्ये आहे तर करायला हरकत काय. पण माझी विनंती आजच्या पिढीला थोडेसे सावध व्हा. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी मी सावध झालो. सावध झालो हरीच्या आलो वयाच्या 22व्या वर्षी. तिथून पुढचा 20 वर्षाचा परमार्थ. भगवंताच्या नामाचं सामर्थ्य बघा. 42व्या वर्षी विमान घेऊन जगाचा मालक दारात उभा आहे. वाढ वेळ झाला वैकुंठा श्रीरंग. 20 वर्षाच्या परमार्थात जर जगाचा मालक दारात विमान घेऊन उभा राहत असेल तर हरकत काय भक्ती करायला. पण आजकालची पिढी आहे ना, एखाद्याला विचारलं ना, काय
खंडोबाचं मंदिर आहे गावात, दर्शन घ्यायला जा ना. आय डोंट बिलीव्ह इन गॉड. खरं आहे तुझं. जोपर्यंत तू देवाला मानत नाही तोपर्यंत काहीच हरकत नाही. जोपर्यंत तुम्ही देवाला मानत नाही तोपर्यंत काहीच हरकत नाही. ज्या दिवशी तुम्हाला देव मानणार नाही त्या दिवशी तुम्ही पडलेले असाल आणि अख्खं गाव रडत असाल, हे मात्र कायम लक्षात ठेवा. तुम्ही देवाला मानत नाही तोपर्यंत काही त्रास होणार नाही, पण देवानं तुम्हाला मानायचं सोडलं की तुमचं काही खरं. ज्यानं मानतोय म्हणून सगळं चाललंय, नाही तर काही खरं. म्हणून विनंती आहे, मग आम्हाला कळलं पाहिजे आमचं सामर्थ्य काय, आमच्यात ताकद काय. या अभिमन्यू चक्रव्यूहात गेला. आले का जागेवर? तुम्ही जागेवर आले का? अभिमन्यू चक्रव्यूहात 7 मंडल पार केली, केंद्रबिंदू पर्यंत पोहोचला, पण माघारी यायचं ज्ञान नसल्यामुळे पडला. तिथे पडल्या जयद्रथाने मानेवर लात घातली. जयद्रथाने मानेवर लात घातली, डोळ्यातनं पाणी आलं. अर्जुन म्हणला, क्षत्रिय नावाने कलंक असतो. एकतर तू पडायला नव्हता पाहिजे आणि पडला तर जगायला नव्हता पाहिजे. पडला जगलाच वर्ण रडतोस. अभिमन्यू म्हणला, तर पडलो म्हणून रडत नाही. जयद्रथाने मानेवर लात घातली, त्याचा बदला मला घेता नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. शोभला क्षत्रिय, सोड जीव, बाप जिवंत आहे तुझा. अर्जुनाने पण केला, ज्याने माझ्या पुत्राच्या मानेवर लात घातली ना, त्या जयद्रथाला उद्या सूर्यास्तापर्यंत हा अर्जुन मारेल. नाही मारलं ना, स्वतःची चित्ता स्वतः रचल आणि उडी स्वतः मारेल. पण कुणी केलं? बिका पाटल्याने. पण कुणी केला? तुम्ही मुदाम करताय, मुदाम. तुम्हाला माझी जिरवायची. तुम्ही कीर्तन झालं मित्राला म्हणणार, लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, आका मंडप बोलला, पट्ट्या बोललाच नाही. कशा संग खातो र दाद्या? अरे येडाय का काय? 7 कोटी घर सोन्याची येत रावणाची. किती? 7 कोटी. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. तुलसी रामायणातलं वर्णन आहे. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. असे 400 ते 450 चौकटी असणार एक घर, आणि अशी 7 कोटी घर रावणाची. बर का, धोंड्याचा महिना सोन्याची. आपल्या सासऱ्यानं अर्धा तोळाच घातला होता, तरी महिनाभर स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावई गेला सासरवाडीला, कवर महिनाभर. अरे येड्या, अर्ध्या तोळ्यावर महिनाभर स्टेटस ठेवला. अक्षय धन दिलं रे जगाच्या मालकाने. एवढं मोठं अक्षय धन तुला मिळूनही तू जर भगवंत नामचिंतन करत नसेल, भगवत भक्ती करत नसेल, किती आंधळा आहेत आपण. शास्त्र सांगतं, विपदो नैव संपदो न च संपदा, विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता लिहिलं श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे, हे कळू नये का रे? 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 33 कोटी देव बंदी करण्यात नवग्राच्या पायऱ्या कुबेर राखणीला. गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. तसल्याला मस्तक ठेवावं लागेल. 2 BHK आपला, 1.25 एकर ऊस, तो भी पेटन, भजन करीत जा. काही खरं नाही आपलं. एकच पर्याय आहे, तरले तरती हा भरोसा नामधारकाचा. लिहून देतो, नामाने तरणार, फक्त नामधारक व्हायला पाहिजे या विषयात. पण कुणी केला? हा बोलले पाहिजे 2 अक्षर तरी, तेवढी लाज राखली माझी महाराज. पण कुणी केला? अर्जुनाने पूर्ण केला, ड्रायव्हरने. धनुर्धर रक्षिले, धनुर्धर रक्षिले, धनुर्धर
जयद्रथ दिवसभर हुडकला पण सापडलाच नाही. कारण जयद्रथला माहित होतं विश्वातला सगळ्यात मोठा धनुर्धर आहे अर्जुन. चुकून जरी हाती लागलो तर जगणं मुश्किल. लपून बसला, कूटनीती वापरली. मग भगवंताने विचार केला जर सापडला नाही तर अर्जुन पणाला मागे सरकणार. नाही सापडला तरी तो मरणार. म्हणजे पण आहे, धर्म आहे, माणूस वचन पाळतं, हा धर्म आहे आपला. तो वचन पाळणार, चिता रचणार, उडी मारणार. पण उद्या महाभारत ऐकणारी लोक म्हणतील ही उडी मारूस तर उभा राहिलेलं करीत काय होतं. कारण आम्ही काय म्हणतो, मागे पुढे उभा राहे, आली आघात. भगवंताने सुदर्शन चक्र फिरवलं आणि सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केलं. अर्जुनाला वाटलं मी हारलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले अर्जुना आम्ही जातो आमच्या त्याच्या अगोदर आमचा राम राम तर कर सगळ्यांना, टाटा तर कर, बाय बाय तर कर. आता टाटा बाय बाय करायचं म्हटल्यावर एकाच ठिकाणी बघून चालणार आहे का. चहूबाजूने माणसं आहेत ना, मग कशाला सगळ्याला राम राम घालायचा. घालीन लोटंगण वंदिन चरण. जसं पाठीमागं बघितलं अर्जुनाला दिसलं पाठीमागच्या गर्दीत जयद्रथ होता. देवाला माहित होत येणार. आपल्याकडे नियम आहे, शत्रू जरी असला तरी अंतकाल चुकवायचा. आणि हा धर्म जयद्रथ पाळणार. देवाला माहीत असल्यामुळे देवाने ही युतनीती वापरली. आणि जेव्हा जयद्रथ दिसला अर्जुनाला वाटलं आता दिसून फायदा नाही, सूर्यास्त झालाय. झालाय का. सुदर्शन चक्र माघारी घेतलं. सूर्यास्ताला वेळ होता. अर्जुनाने जाग्यावर बाण मारला. जयद्रथ मेला. पटपट बोला, बाण कोणी मारला. मेला कोण, पण मेला कुणामुळं. म्हणजे पण कुणी केला, पण पूर्णत्वाला कुणी नेला. तसं पण केलाय ज्ञानोबारायांनी. अशक्य आहे, अमापक आहे, तरी सुद्धा जगाचा मालक पूर्ण करणार. कारण माझा त्याच्यावर विश्वास आहे. माझ्यात आणि त्याच्यात अंतर नाही. म्हणून इथं बोलणारे जरी ज्ञानोबाराय असले तरी करणारा पांडुरंग असल्यामुळे शक्य, अगदी शक्य होऊ शकतं अभंगाचं प्रथम. कशाच्या सामर्थ्यावर म्हणताय माऊली. माऊली म्हटले त्याचं कारण एकच आहे, जाई ना गे माये. ही ताकद फार आहे माझ्या पंढरीच्या वाट्यामध्ये. काय शास्त्र आहे पंढरीच्या वाट्याचं. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. कुणीकडे आहे पंढरपूर. गेले का मारायच्या आधी जा पाठीशी असेल कदाचित. पंढरपूर कुठे आहे. पंढरपूर कुठल्या दिशेला आहे. गाववाले सांगा की. गाव इथं असलेले पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला आहे. इकडे. हा मग सांगा ना. नाही तसं इकडे ना, माझं गाव नाहीये ना हे. मी इकडे ना पंढरपूर. हा इकडे. मी इकडे तोंड केलं पंढरीकडे. 3 पावलं चालते. अष्टीकर 3. मी पंढरीकडे 3 पावलं चालते. पंढरीचा नाथ माझ्याकडे 47 पावलं चालतो. इतकी ताकद पंढरीच्या वाटेत आहे. मी त्याच्याकडे जायच्या आधी तो माझ्याकडे पोहोचलेला असतो. मग तो जर माझ्याकडे आला तर तुम्ही मला सांगा, मी तिथं गेले तो माझ्या घरी आहे. मी केलेला संसार चांगला होईल का. देवाने केलेला संसार चांगला होईल. आणि देवाने केलेला संसार दुःखाचा होईल का. अर्थात नाही. मग आम्ही विचार केला काय करायचं. पण पंढरपूरच का. द्वारका, मथुरा, काशी, बनारसी एवढे सगळे तीर्थ आहेत की 360 तीर्थ. 360 पंढरपूरच का. त्याचं कारण आहे हे मूळचं घर आहे. जरा म्हणतात माहेर कसं असतं. जाते माहेराला, जाते माहेराला, माझ्या मूळच्या घराला. जाते माहेराला, जाते माहेराला. माहेर आहे. आणि मला सांगा सासरवास झाल्यावर कुठलं गाव आठवतं. सासरवास झाल्यावर कुठलं गाव आठवतं. है ना. प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य आवडतं. पूर्ण ताट बसा रे. इथं बसलेलं ताट बसा. नाही सगळीच लेकर माझ्याकडे बघा.
काय चालू आहे? नशीब कीर्तन तरी म्हणली. मोठ्याने बोला, काय चालू आहे? तुम्ही शाळेत जाता? किती वाजता भरते तुमची शाळा? 7. सुटते कितीला? हा, एक सांग. कितीला भरते? 7. सुटते कितीला? भरताना एक बेल वाजते आणि सुटताना एक बेल. मधली आपण सोडून देऊ. हा, भरायची एक आणि सुटायची एक. बरोबर पोरांनो, भरायची एक बेल आणि सुटायची. आता पटकन विचार करून उत्तर द्या, तुम्हाला भरायची बेल आवडते का सुटायची? मी म्हणतानाच म्हटलं की विचार करून उत्तर द्या, पण त्यांनी विचार केला का? मनात न सांगितलं पटकन. कुठली बेल आठवते, आवडते? आपलं बी तसंच आहे. आपल्याला बी सुटायचीच आवडत होती. बंधन कुणालाच आवडत, स्वातंत्र्य प्रत्येकाला. स्वातंत्र्य म्हणजे माहेर. लेक 9 वाजेपर्यंत झोपली तरी माय म्हणते झोपू दे ग लेकराला, लय सासर असे म्हणते का नाही? आणि तीच जर तुम्ही सासूच्या घरी 9 वाजेपर्यंत झोपल्या तर अख्ख्या गलीला सांगून बुक 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 तुझ्या डोक्यावर आलंय तरी जनावर झोपलं. मी म्हणलं होतं त्याला करू नको, त्यालाच लय पटली म्हणून मला करावं लागली. मला पटलीच नव्हती. खरंय. सासू ती, आई ती, आई देते रे. आईकडे फक्त द्यायची भावना, घ्यायची घेत काहीच नाही. पण दिल्याशिवाय तुम्ही माहेरी जाताना 1 पिशवी नेता, पण येताना 2-4 तरी आणता. पैसे नसतात त्याच्यात. तिखट, मीठ, पीठ, लोणचं, कुरवड्या, पापड्या, काकड्या, बटाट, टमाट, वांगी, दुडकी, भोपळ, म्हातारी भुईमुंगाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, सोयाबीनच्या शेंगा, उडदाच्या, मुगाच्या. म्हातारी हरभऱ्याचा पाला सुद्धा सोडित नाही, ती सुद्धा बांधून देते. प्रेम आहे का तिचं? पैसा नाही तिच्याकडे जास्त, पण तिचं मन इतकं मोठं, तिला काय द्यावं काय द्यावं ती काहीच ठेवीत. सगळं देते महाराज, सगळं. तिच्या इतकं मन मोठं कोणाचं नाही. जगात सगळ्यात चुका माफ करायचं एकमेव ठिकाण ते म्हणजे माय. महाराज पांडुरंगाची जागा घेऊ शकते. पांडुरंगाची जागा जर कोण घेऊ शकते तर ती फक्त माय घेऊ शकते, बाकी कोणीच घेत नाही. म्हणून तर आम्ही पांडुरंगाला म्हणतो, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. जनाईचं वर्णन. माझ्यासाठी माय तूच ग पंढरीची. जनाई म्हणतात, कंटाळले गाई उबगले सासरी मजाता माहेरासिन्या, उबगले सासरी मजाता माहेरासिन्या. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते. आणि जाच सोडायचं असेल तर एकमेव ठिकाण जाईन गे मायत या पंढरपुरा, भेटन माहेरा आपुलिया. जाईन गे मायत या पंढरपुरा, तिथं गेल्यावर काय होईल? सर्व सुकृताचे फळ मिळाले. नीट हरिपाठ म्हणत जा. क्षमा मी देईन, क्षम क्षेम. संस्कृत मध्ये याचा अर्थ होतो आलिंगन. मी काय देईल देवाला? आलिंगन. आलिंगन म्हणजे मिठी मारणं. मी देवाला इतकं जवळचं समजते. आता माहेरात कोण राहते? आई. मग आईच्या पाया पडून झाल्यावर माणूस काय करतो? दुःख सांगायला मिठी मारतो. तिची मिठी जीवाला समाधान देते. तसं मी जगाच्या मालकीला मिठी मारेल, विश्वाच्या नाताला मिठी मारेल, आलिंगन देईल. तो काय करेल? आपुल्या संसाठी करूनी, सेवेसाठी नाही, आपल्या सेवेसाठी, संसाठी. संसाठी एक स्वरूप होणं, आत्मस्वरूप होणं. देव पहावया गेलो तेथे देवाची होऊनी. मी देवाला मिठी मारली, मी देवाला आपलं केलं, देवानं मला आपलं केलं, मी देव झालो. अवघाची संसार सुखाचा करी, मी संसार सुखाचा केला, अवघाची केला. म्हणून उभारीला ध्वज तीही लोकांवरी, 3ही लोकांवर ज्यांचं साम्राज्य आहे ते ज्ञानोबा आहे. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर माय? बरोबर आहे का?
शरीराची वृद्धिंगता व्हावी लागते तेव्हा एखादी लेक माय होऊ शकते. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात बरं का तरुण मंडळी. मायबाप वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय सामर्थ्य असेल माझ्या ज्ञानोबरायांमध्ये. विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय ते वैष्णव आहेत का? ते महावैष्णव आहेत. महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर. ते ज्ञानोबराय संसार सुखाचं करू शकत नाहीत का ते ज्ञानोबराय सांगतात. हे एकमेव ठिकाण आहे जिथं तुम्ही पोचला की तुम्हाला फलप्राप्ती आहे. म्हणजे तुम्ही फक्त पोचा. तुम्ही पंढरीत गेले ना तर 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी जिला तिचा बाप माहित नाही पण आज पंढरीच्या गाभाऱ्यात स्थान पण नाही. इतकं फळ माझा जगाचा मालक देतोय. खूप ताकद आहे माझ्या पंढरीच्या वाटेत. ते एकमेव ठिकाणी. मला सांगा शेवटला फळ मिळतं का नाही? आरती झाल्यावर फळ मिळतं का नाही? साखर वगैरे मिळते की नाही? अगदी तसं पंढरपूर हे सुरुवातीचं आणि शेवटचं ठिकाण आहे. इथं फळ मिळतं. इथं फक्त पोचलं गेलं पाहिजे. आता मला तुम्ही सांगा आपली वारी पंढरीत पोचल्यावर पुरणपोळीचा स्वयंपाक होतो की नाही? द्वादशीला फळ मिळतं का नाही? गोड गोड. त्याचं कारण आहे ते शेवटचं ठिकाणी तर पूर्ण विराम आहे. पूर्ण विराम झाला की फळ मिळतं. ते पूर्ण विराम आहे. समाप्ती आहे. पंढरीच्या पुढे कुठं जातो का आपण? वारी चालू होते आळंदीवरून संपते. चालू झाली पैठणहून संपली. चालू झाली नाशिकवरून पण संपली. हा चालू झाली इकडं म्हणजे कुठूनही चालू झाली. संतांच्या प्रत्येक पालख्या प्रत्येक ठिकाणावरून येतात. संपते कुठं? पंढरपूर. ते एकमेव ठिकाण आहे जे फलप्राप्ती देतं. जिथं समाप्ती आहे जिथं पूर्ण विराम आहे. पूर्ण विरामच्या पुढे वाक्य होत तिथे फलप्राप्ती होतेच. काय फलप्राप्ती होते? मी नुसतं जातो देव माझा संसार सांभाळतो देव मला देव करतो. मग मी महागारी जातो तेव्हा मी नसतो मी त्याचा अवतार असतो. मग माझा संसार सुखात होतो त्याचं कारण माझ्या पंढरीची वारी आहे. म्हणून आम्ही म्हणतो तुम्हाला विसावा हवा असेल नाचत जाऊ त्याच्या गावा. अरे धैर्य सुख देईल विसावा. कुठं जायचं? जाऊ देवाची या गावा. देव देईल देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. देव जर माझं राखतोय तर हेच माझ्यासाठी फळ आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात हे एकमेव ठिकाण सर्व सुकृताचे फळ मिलाहीन क्षम मी देईन पांडुरंगे. मी त्याच्यावर सगळं लोटून देईन आणि मग काय तू का म्हणे घालू तयावरी बाहू हा संसार देवापायी. मग जो माझा बाप आहे कोण आहे? ज्ञानोबराय तुमचा बाप. माझ्या आईचा नवरा. आईचा नवराच बाप असतो की हो. नीट ऐका. बाप रखमा देवी. जी रखमाई माझी माय आहे तिचा जो वर आहे तो माझा. मी फक्त मराठीत बोलले. काय म्हणले माऊली? रखमाई जी माझी माय आहे तिचा जो वर आहे म्हणजे नवरा आहे. रखमा देवी बाप आहे. बाप रखमा देवी वर. मग मी तीच म्हणलं की मराठी जरा जड जाते महाराज. मग तिचा जो नवरा आहे तो माझा बाप आहे. त्या बापाला मी भेटायला जावं. महाराज देवानं फार सामर्थ्य द्यावं. म्हणून माझी विनंती आहे काहीच करायचं नाही आयुष्यात. येऊन नामसंकीर्तन येईल तैसा बोल जमल तसं काही हरकत नाही. गार जमतय काय हरकत नाही. डोंगराची हवेने बायला आणि पंचमीचं चांदन चमकत लाकला का नावा खेळा ती झोका तुटल्यावर कळलं. दाद्या त्यावर नाही कळायचं रे. मी असं नाही म्हणत की असं म्हणू नका किंवा ही गाणी म्हणू नका किंवा असं काही माझं मत नाहीये. नीट ऐका. माझं मत एवढंच आहे भजनात नशा असावी. नशेत भजन नसू नये. काय म्हणणं आहे तुमचं? अहो बाटलीशिवाय ह्याची डुलकी वाजत नाही. ह्याला आरती म्हणायचा. गांजाशिवाय ह्याचा झांजे आपटत नाही. ह्याला गुंधळी म्हणायचा. विश्वाच्या नाथाची. आणि बघा खंडोबा भैरोबा राम कृष्ण विठ्ठल शिव हा अवतार आहे. भगवंत निर्गुण निराकार आहे. मी उभा आहे तुम्ही बसलाय. ही व्यवस्था आहे का भेद आहे? मी उभा आहे तुम्ही बसलाय ही भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. तुम्हाला मी दिसावी मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. अगदी तसं भगवंताने व्यवस्थित प्रत्येकाला जगाच्या मालकाचं अनुकरण व्हावं किंवा भगवंताने प्रत्येक युगामध्ये अवतार व्यवस्थेच्या हिशोबाने घेतलेला आहे. देव एकच आहे पण हे अनेक अवतार भगवंतानी केलेली व्यवस्था आहे. भेद
नाही हे लक्षात घ्या. भगवंत सगळा म्हणून तर वारकरी संप्रदायात नवरात्र ही तेवढ्याच 8 तासाने करतात, खंडोबाची सट ही तेवढ्याच 8 तासाने करतात, गोंधळ ही तेवढ्याच 8 तासाने घालतात, आई बाबानीचा जोगवा सुद्धा तेवढ्याच. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होली भजनी लावा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. ताई महाराज मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या 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 मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. माझ्यासाठी तो खंडोबा तूच आहेस, माझ्यासाठी तो भैरोबा तूच आहेस, माझ्यासाठी तो शिव, तो राम, तो कृष्ण तूच आहेस. अवतार फक्त आणि काय. म्हणून मी हा सप्ताह तुझ्या नामचिंतनाने करत असेल तर मी पांडुरंगाच्या स्मरणाने करतोय, कारण तूच पांडुरंग आहेस. म्हणून हे ज्याला कळावं तर ज्ञानोबा सांगतात आपुल्या संसाठी करोनी सगळं एकच आहे. अवतार फक्त अनेक आहेत आणि अवताराचं स्वरूप करत असताना आमच्यासाठी सगळं एक आहे. मग या एकत्वतेनं आम्ही भगवंताचं नाव, मला सांगा देवाचं नाव येतं, पोराचं नाव तुम्ही विठ्ठल ठेवा आणि पोराला हाका मारा तरी देवाला हाक मारल्यासारखी होती. कळतंय? म्हणून जुन्या काळात लेकरांच्या नाव देवाच्या नावावरनं नारायणा, ए श्यामा, ए कृष्णा, ए विठ्ठला, ए नामदेवा, ए तुकारामा, ए पांडुरंगा. आजकालचं नावच खतरनाक असतं. जाऊ दे तिकडे, या विषयाकडे. मला सांगा मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही? विष प्रेमानं पिलं मग मरत नाही? घरी गेल्यावर पिऊन बघा, सकाळी कळतंय. विषाची परीक्षा घेऊ नये. कारलं तुपात तळलं काय, साखरेत घोळलं काय? कारलं ते कडू, ते मधाचा गुण आहे गोडवा, विषाचा गुण आहे मारणं, कारल्याचा गुण आहे कडूपणा देणं, भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य देणं, ते देतच. घेता नाम विठोबाचे, 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 बाबाचे सर्वात जातील बाबाचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पांडुरंगाच्या नामात फार ताकद आहे महाराज, फार. कसंही घ्या, भजन गोडच असावं असं, स्वरच असावा असं, आवाज फारच गोड असावा असं, देवाचं नाम ताकद देतं महाराज. जुनी भजनं होती बघा. लेकरांची सेवा केली सतुआई, कस पांग फेडू कस उत्तराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवळीन जीव माझा सावळी विठाई,
पाबुलांची जन्मभरी सेवा तुझ्या पाबुलांची मागुलीत मूर्ती विठ्ठलाचे विठ्ठला माया बाबा विठू मागुली तू मागुली जगाची मागुलीत मूर्ती विठ्ठलाची मागुलीत मूर्ती हिरड्याचा वरती देशी मातीला आधार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला बाबुले चालती पंढरीची वाट दुखी संसाराचे सोडून युगाचे दुखी संसाराचे सोडून युगाचे बाबुले चालती पंढरी यमुनेच्या तेरी काल पाहिला हरी यमुनेच्या तेरी काल पाहिला हरी कनवाचली तो वासरी पुढं कान्हा बासरी बासरी कान्हा बासरी बासरी कान्हा बासरी बासरी राजा चल माझ्या गावाला जाऊ साईड गोकुळ फिरून पाहू राजा चल माझ्या गावाला जाऊ साईड गोकुळ फिरून पाहू अगं गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव अगं गोकुळ माझं नाव आहे गावात माझं नाव अगं चल आष्टी संपा चालू आहे राजा चल माझ्या गावाला जाऊ राजा चल माझ्या गावाला तुला काही काटा या आठे पाटा नंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कस गोड बोलून तू काटा काढीला बाई 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 रुतला बाई गोडवा थोडंच असतो भजन अमृताहुनी गोड नाम तुझे देवा गोडवा आहे भजनात गोडवाच आहे तुम्ही जुनं गाणं म्हणा पहिली माळ एकाला झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई आज माझ्या पाडसाला आज माझ्या पाडसाला झोपता येत नाही निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई तिचं प्रेम तिचा जिव्हाळा तिचं वात्सल्य तिची ओढ या शब्दांमधनं उमटून यायची गाय झोपली कोठ्यात गाय झोपली कोठ्यात गरड्याचं चिमुताई परसांच्या वेळींवर झोपल्या ग जाई सोरी मीठ पापण्या डोळ्याच्या मीठ पापण्या डोळ्याच्या गाते तुला मी अंगाई निमोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई निमोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई किती गोडवा आता कचकच कांद्याला ह्यातला वळवा कळणार आहे का आम्ही एवढं ते चालीवरची पोरं दादा तुझ्यासाठी गेले
माझी विनंती एवढीच आहे, माझा कृष्ण आहे तो, माझी राधा आहे ती, अशी कोणासाठी मी वनात जाणार? गाणं म्हणू नका असं नाही, पण व्यासपीठ बघा, तुम्ही कुठे आहेत ते बघा, आणि मग देवाचं नाव घ्या. ते देवाचं नाम आहे, ते काय गाठ्यातलं नसलं म्हणून देवाचं नाम होत नाही असं. कृष्ण मुरली काय, मला तेवढंच आठवत तुझ्यासाठी गेले वनात. मुलीचं नव्हतं रे. हा माझ्या मनात, माझ्या बी नव्हतं रे मनात. असं नाही रे, ते गवळण आहे ना, भारुडात म्हणा, बैठकी भजनात म्हणा, कुठं म्हणताय तुम्ही, कसं नाचताय त्याच्यावर? हा, कृष्ण माहित आहे का तुम्हाला? राधा माहित आहे तुम्हाला? आजकालच्या पोरांनी ते बदनाम करून ठेवले त्या राधाकृष्णाला. तू माझी राधा, मी तुझा कृष्ण. तू श्रावणात मटण खातो तू कृष्ण? अरे पुढी सुटत नाही तुझ्या थोबाडातली. अरे तुला वडापाव खाता येत नाही, तुकडे करून खातो तो, तुझा तोंड वाचत नाही, तू कृष्ण? जरा देवाला काही क्रायटेरिया ठेवतं का नाही? आणि आजची पिढी जरा व्यसन करायची बंद करा. सुपारीच्या खंडाचंही व्यसन नव्हतं माझ्या राजाला, म्हणून हिंदवी स्वराज्य घडलं, हे कायम लक्षात ठेवा. व्यसनाच्या आधीनली पोरं कधी यश गाठू शकत नाही. निर्व्यसनी होते माझ्या मावळे, तरी 10 माणसं जागेवर फाडायची एवढी ताकद त्यांच्या मनगटात होती. हे काय व्यसनानं झालं काय? इथं बसलेले गोवा गुटखा तांबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा, तेवढे एकच प्रामाणिक आहे, बाकी अख्खा म्हणजे गाव निर्व्यसनी आहे का? सुपारीचं व्यसन नाही का तुम्हाला? तोंडाकडे बघून कळतं कोण खातं कोण पियतं. नका रे, झालं गेलं सोडून द्या आता, बस झालं. जरा विचार करच थोडा, काय खाताय काय पिताय, तो धर्म नाही रे आपला. आणि खाण्यापिण्यामुळेच आपल्या नजरी विचित्र झाल्यात. तर काय ताकद आहे आपली कुठल्या बहिणीकडे वाईट नजरेनं बघायची? तो धर्मच नाही ना आपला. या विषयाकडे देव आहेत, भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान हो वाचे कोडे. विश्वाचा मालक आहे तो, ज्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते, तो कृष्ण आहे. तो भलतीकडे नेऊ नका. या विषयाकडे वेळ कमी आपला. देवही आम्हाला सांभाळतो, फक्त मुखात त्याचं नाम असावं, गोड नाम असावं, जमेल तसं, हरकत नाही ना. आपण भजन दोन्ही हातवर करा प्रेमाने, दोन्ही. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, 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 राधा गोविंदा 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 रखमाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. मी सांगितलंय का? बस जाऊ द्या, तुम्ही काय ऐकाय बसले? बोलल्यावर झोंबण पण मी बोलणार. एवढी जमली, यातली अर्धीच ऐकाय आल्यात, अर्धी एकाच कामासाठी आल्यात. पोरगी कशी असं टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. अरे माय बापा, नाकाच्या जागेवरच नाक आहे, डोळ्यात जागेवरच डोळे. एलियन नाहीये. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला येत जाऊ नका. गावात कीर्तन आहे हे फार सामर्थ्याचं आहे, म्हणून कीर्तनाला येत जा. नीट लक्षात ठेवा, प्रसिद्धी हा प्रारब्धाचा भाग आहे.
पण कीर्तनकार छोटा मोठा नसतो. कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. हा फरक आहे. उच्च निष्ठा सोडून द्या जरा. समदृष्टी घेता समान श्री हरी शब्दमावरी हरी झाला. हे सामर्थ्याने लक्षात घ्या. सगळे सारखेच आहेत संप्रदाय, सगळे सारखे आहेत म्हणूनच तो वारकरी संप्रदाय. सकाळांचं येते आशाधिकार प्रत्येकाला खटनट यावे शुद्ध होऊन जावे. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. हे लक्षात घ्या. पण भगवंताचं नाम हे अगदी तसं आहे. प्रत्येकाच्या मुखात तेवढं शोभून दिसत आहे म्हणून भजन आहे. विठप्पाय रखमाई जय जय विठप्पाय